नागझरी पाणी प्रश्नासंदर्भात आज कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी या संदर्भात नागझरीच्या पाणी प्रश्नासंदर्भात सुतोवाच केलेला आहे। आज कराड येथे जनता दरबार होता। या दरबारामध्ये विशेषतः सर्व अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारीसुद्धा, पानसकर म्हणून जे उपअभियंता आहेत ते की ज्यांनी 2 दिवसापूर्वी नागझरीचा सर्वे केला ते प्रत्यक्ष या ठिकाणी होते। आणि महत्त्वाचं म्हणजे उरमोडी जलसिंचन योजना टप्पा क्रमांक 2 म्हणजे लांडेवाडी टनेल जो आहे येथून साधारणतः सर्वे केला। त्या सर्वेमध्ये जे काय आढळले ते मी तुम्हाला सांगतोय की जे 4 तलाव आहेत नागझरीचे ते 741 मीटर, दुसरा 752 मीटर, तिसरा 723 आणि चौथा जो तलाव आहे 713 मीटरच्या डेप्थमध्ये आहे। यामुळं उरमोडी जलसिंचन योजनेतून पाणी मिळणं शक्य आहे असं स्पष्ट मत आज प्रत्यक्ष आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की उरमोडी जलसिंचन योजनेमधून नागझरी गावाला पाणी हे आरक्षित नसल्यामुळं मोठी अडचणी होती आहे। मात्र धनगरवाडी हॅनबरोडी योजनेतून आमदार मनोज घोरपडे यांनी प्रोव्हिजन केलेल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे उरमोडी किंवा धनगरवाडी हॅनबरोडी योजनेतून नागझरी गावाला हे पाणी 100% मिळू शकतं असा विश्वास आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आज झालेल्या या बैठकीमध्ये व्यक्त केलेला आहे। विका भोसले। परंतु नागझरीचा विषय आजपर्यंत पाणी आरक्षण हा विषय त्या ठिकाणी थांबलेला आहे। तर त्यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनाशी या ठिकाणी चर्चा करून त्या पद्धतीनं संबंधित कृष्णा खोऱ्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा पाणी आरक्षणाचा प्रश्न जवळपास निकाली काढत आणलेला आहे। त्यामुळं तर मी त्या ठिकाणी सर्वे प्राथमिक करण्याचे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्या माध्यमातून परवा सर्वे झालेला आहे। त्यामुळं पाणी आरक्षण हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे ह्या सगळ्यात, आणि तो विषय ज्या दिवशी मार्गी लागणार आहे त्या दिवसापासून तुमची योजना लवकरात लवकर कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल। आणि माझा संकल्प आहे की येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये ज्या या ठिकाणी प्रलंबित पाणी योजना आहेत किंवा ज्या योजना करणं गरजेचं आहे त्या 100% ह्या 4 वर्षात पूर्ण करून पाणी काढायचं माझं नियोजन आहे।